टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत माता की। आवाज जरा जोरदार येऊ दे शेतकऱ्याचा। भारत माता की। आज महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, कृषी विकास परिषद आणि प्रदर्शनी ज्यांनी आयोजित केलेली आहे, या प्रदर्शनीचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट माणिकरावजी कोकाटे, त्याचप्रमाणे स्वर्गीय वसंतराव नाईक शेती स्वावलंब मिशन चे अध्यक्ष श्री निलेशजी हेलोंडे, इथे उपस्थित असलेल्या विधानसभेच्या सदस्या आमदार सुलभाताई खोडके, विधानसभेचे सदस्य आमदार प्रवीणजी तायडे, कृषीचे आयुक्त माननीय श्री सूरज मांढरे, अमरावतीचे जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीत महापात्रा, श्री सोसे साहेब, श्री चव्हाळेजी, श्री डागाजी, विभागीय कृषी सहसंचालक श्री प्रमोदजी लवाळे, श्री नरेंद्र शिंगणे, अध्यक्ष जिल्हा शेतकरी सहकारी सल्लागार समिती, राहुल सातपुते, अर्चनाजी निस्ताने आणि आताच दिवसाचे आमदार येत असलेले माननीय आमदार राजेशजी वानखडे, येथे उपस्थित असलेले सर्व शेतकरी बांधव, अनेक शेतकरी सन्मान प्राप्त, पुरस्कार प्राप्त शेतकरी बांधव, माझ्या माता भगिनी, युवा वर्ग, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन आहे। पण आता जो मी प्रतिसाद पाहतोय मंत्री महोदय, आता जो प्रतिसाद पाहतोय की शेतकऱ्यांना स्वतःची बाजू ठेवण्याचं ठिकाण म्हणून हे झालेलं आहे आणि शेतकऱ्यांबद्दल एवढं आकर्षण आहे की शाळांमधले मुलं आता संध्याकाळच्या वेळेला संपूर्ण अमरावती शहरामधले व्यापारी असो, महिला असो, सगळेजण या प्रदर्शनाचा आनंद घ्यायला येतात। आणि हे प्रदर्शन जेव्हा तारखा आम्ही जिल्हाधिकारी महोदयांसोबत बसलो, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, त्याचप्रमाणे अधीक्षक अर्चनाजी निस्ताने, आम्ही जिल्हाधिकारी महोदयांसोबत बसलो आणि जिल्हाधिकारी महोदयांनी अतिशय चांगले त्याला प्रतिसाद दिला आणि हे प्रदर्शन घ्यायचं, दरवर्षीच आपण घेतो, हे घ्यायचं असं ठरवलं। आणि जेव्हा मी कृषी मंत्र्यांना फोन केला, आपले कृषी मंत्री एवढे साधे आहे, म्हणजे साधे म्हणजे साध्या शेतकऱ्यासारखे, की स्वतः फोन उचलतात। फोन केला आणि त्यांना म्हटलं की कृषी प्रदर्शन आहे, 14 ते 18 पर्यंत आहे, तुम्हाला जो सोयीचा दिवस असेल तो त्या दिवशी या। त्यांनी सांगितलं मी उद्घाटनाला येतो आणि उद्घाटनाला आज ते आले, त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो। आज ते आले आणि आज 300 शेतकऱ्यांशी अमरावती विभागाच्या वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी, म्हणजे कोणी औषधी वनस्पतीचं, कोणी सोयाबीन पेरणारं, कोणी तूर डाळवालं, कोणी संत्रावाले, कोणी केळंवाले, सर्वांशी संवाद साधला। आणि मी पाहिलं 11 वाजतापासून संवाद साधणं सुरू झालं तर 3 वाजेपर्यंत साधारणतः 3-4 तासपर्यंत नॉनस्टॉप शेतकरी बोलत होते आणि मंत्री ऐकत होते आणि मग त्यांच्या प्रतिक्रियाही झाल्या। हेच महत्त्वाचं आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना हेच अभिप्रेत आहे। ते म्हणतात की आमचा लोकप्रतिनिधी सर्वात शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे, सर्वात शेवटच्या माणसाच्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर केल्या गेल्या पाहिजे। आणि आज मला हे प्रकर्षानं महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्यामध्ये पाहायला मिळालं, जे शेतकरी आहे
आणि आम्ही चांगले मित्रही आहोत, सोबत आमदारही होतो, म्हणून त्यांचं पुन्हा एक वेळा आम्ही अभिनंदन करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमचे निलेशजी हेलोंडे सातत्यानं परिश्रम करतात. तरुण माणूस आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात म्हणून वसंतराव नाईक मिशन सुरू केलं आणि मुळाशी जायचं. जे त्यांनी सांगितलं की कच्चा माल जर विकायला बसलो तर काही पैसे येत नाही, पण त्याच्यावर प्रक्रिया केली तर पैसे चांगले येतात. आणि म्हणून प्रत्येक वेळेला या मुळाशी जायचं की शेतकऱ्याची गरिबी कशामुळे आहे. आणि ते कामसुद्धा आजही त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी केलं. त्यांचंही निश्चितपणे मी स्वागत करतो. आज या कृषी प्रदर्शनामध्ये अनेक गोष्टी आहेत. विशेषतः प्रशिक्षण आहे आणि या प्रशिक्षणामध्ये आता नवीन टेक्नॉलॉजी जी येते आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येत आहे. अनेक लोकांना असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून माणसाची गरज कमी होईल का, पण शेतीसाठी तसं नाही. आत्ताच पॅरिसला प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं की उलट आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं लोकांचे श्रम वाचतील आणि नवीन रोजगार निर्माण होईल. आणि कदाचित शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय महत्त्वाचं राहील. कारण जी आपण बेभरोशाची शेती म्हणतो त्यामध्ये हवामानामध्ये कोणते बदल होणार आहे, कोणतं खत द्यायला पाहिजे, कोणतं जंतुनाशक द्यायला पाहिजे, हे एक्झॅक्टली सांगण्याचं काम आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून निश्चितपणे होऊ शकेल. आणि म्हणून आज इथे AI बद्दलही ट्रेनिंग इथे दिल्या जाणार आहे. संरक्षित शेतीच्या तंत्रज्ञानाबाबत आणि सोबतच विषमुक्त अन्न जे निर्माण करता येईल ते सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून, ते सेंद्रिय शेतीच्या बाबतही अतिशय सुंदररित्या इथे प्रशिक्षण घेतलं जाणार आहे. आपल्याला माहीत आहे की आपला शेतकरी आत्महत्या म्हणून आपल्याला कलंक लागला होता आणि म्हणून माननीय नितीनजी गडकरी यांनी मदर डेअरी आपल्याकडे आणली आणि त्या मदर डेअरीच्या माध्यमातून दुग्ध विकास कसा करावा यावरही प्रशिक्षण होणार आहे. आणि आपलं नेहमीचं संत्र्याचं पिकाचं व्यवस्थापन आणि मार्केटिंग यावर सुद्धा भर दिलेला आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं म्हणणं एकच आहे की जास्त उत्पादन निश्चितपणे घेतलंच पाहिजे आणि जास्त पैसे शेतकऱ्याच्या खात्यात गेले पाहिजे. पहा, आता यावेळेला बजेट जे निर्मलाजी सीतारामन यांनी दिलं तर ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं होतं. अगोदर 3 लाखापर्यंतचं किसान क्रेडिट कार्ड होतं, 3 लाखापर्यंतचं कर्ज मिळायचं शेतकऱ्याला कन्सेशनच्या रेटमध्ये. आता ते 5 लाखापर्यंत मिळणार आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत शेतकऱ्याला व्याज लागणार नाही. एवढंच नाही तर ज्या ज्या जिल्ह्यामध्ये उत्पादन कमी आहे असे 100 जिल्हे निवडले आहे आणि त्या 100 जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री धनधान्य योजना ही सुद्धा सुरू केलेली आहे. आपल्या विदर्भासाठी जर म्हटलं तर 500 कोटी रुपयाचं मिशन कॉटन हे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलं आहे. पहा, एखादी टेक्नॉलॉजी येते, ड्रोन आलं. ड्रोनच्या अगोदर आपल्याला माहीत आहे यवतमाळमध्ये फवारणी केलं तर 30 मजूर मृत्युमुखी पडले होते. आणि आज ड्रोनच्या माध्यमातून फवारणी अतिशय चांगल्या तऱ्हेनं केल्या जाते. महाराष्ट्र सरकारसुद्धा शेतकऱ्याचं प्रत्येक गोष्ट सोपं करण्याचा प्रयत्न करते आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नमो किसान सन्मान निधी सुरू केला. म्हणजे आज देवेंद्रजी फडणवीसांचे 6,000 नमो किसानमध्ये मिळतात आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 6,000 मिळतात. 12,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला. अर्धा एकरचा जरी शेतकरी असला तरी त्याला 12,000 रुपये मिळतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की वीज बिलं थकीत होते. 5 वर्षासाठी कोणतंही वीज बिल लागणार नाही आणि अगोदरची वीज बिलं संपूर्णतः माफ करण्याचं काम देवेंद्र फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादाच्या सरकारने केलेलं आहे. स्त्रियांचा सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणात असला पाहिजे.
हाही प्रयत्न आहे. ऑर्गॅनिक शेती मोठ्या प्रमाणात असली पाहिजे, हाही प्रयत्न आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या ज्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी मंत्रीजी तर पुढाकार घेतातच आहे, परंतु शेतकऱ्यांनी कमजोर न समजता स्वतः मार्केटमध्ये आलं पाहिजे, स्वतः आपलं प्रॉडक्ट विकलं पाहिजे, स्वतः व्यापार करता आला पाहिजे. त्यासाठी हे कृषी प्रदर्शन आहे. आणि म्हणून या कृषी प्रदर्शनात सहभागी होणारे सर्व महिला बचत गट, या कृषी प्रदर्शनात सहभागी होणारे सर्व शेतकरी, नाविन्यपूर्ण उपक्रम करणारे शेतकरी आणि या कृषी प्रदर्शनाचा आनंद घेणारे सगळे नागरिक यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि दरवर्षी आपण कृषी प्रदर्शन असं घेणार आहे. एक युवकांच्या दृष्टीनं मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी बोललो की पुढच्या काळामध्ये डिफेन्समध्ये तरुण गेले पाहिजे आणि त्यासाठी आपण एक डिफेन्सचा शोसुद्धा आयोजित करतो आहे. माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी बोलणं झालं आणि नो युअर डिफेन्स फोर्स म्हणजे तुमच्या डिफेन्स फोर्सची ओळख करून घ्या असा शो करतो आहे. तो 18-19लाच होता, 19-20लाच होता, परंतु मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळं आपण पोस्टपोन केला. पण पुढच्या काळामध्ये डिफेन्स म्हणजे जय जवान आणि जय किसान या दोन गोष्टीवर आपण भर देणार आहोत. आणि सगळे मिळून जे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे की भारत हा जगामध्ये 1 नंबरचा देश झाला पाहिजे आणि त्यामध्ये शेतकऱ्याचा सहभाग महत्त्वाचा आहे. देवेंद्र फडणवीसाचं स्वप्न आहे की समृद्ध महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे आणि म्हणून विकसित भारत आणि समृद्ध महाराष्ट्राच्या करता आपण सगळेजण पावलं टाकू. त्यासाठी मनपूर्वक शुभकामना देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.